नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल म्हणजेच मराठी सीमाज किचन। मित्रांनो, आज आपण गणेशोत्सव स्पेशल तळलेले मोदक घेऊन आलेलो आहोत आणि या मोदकाची रेसिपी आपण एवढ्यासाठी शेअर करतोय कारण 10 दिवस गणपती असतात आणि 10 दिवस अशा प्रकारचे मोदक कसे टिकवायचे, अगदी पीठ मळण्यापासून ते सारण कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे आणि मोदक कशा पद्धतीने तळले तर ते क्रिस्पी राहतील, या संपूर्ण टिप्स सहित आपली आजची ही रेसिपी असणार आहे, स्पेशल असणार आहे। त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा। आणि हे जे आपण मोदक करत आहोत ते 15 ते 20 दिवस सहज टिकतात। चला मग सुरुवात करूया। यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतला आहे आणि त्याच कपाने मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पीठ अगदी व्यवस्थित होण्यासाठी आणि मोदक छान होण्यासाठी ही रेसिपी तुम्ही संपूर्ण अगदी शेवटपर्यंत पहा। मी छोट्या छोट्या टिप्स शेअर केलेल्या आहेत। आता आपण या पिठामध्ये 3 टेबलस्पून तूप मी अगदी कडकडीत गरम केलेलं आहे आणि हे गरम तूप मी या पिठामध्ये ओतलेलं आहे। आता आपल्याला थोडंसं किंचित हाताला म्हणजे चटका लागणारच आहे थोडासा, पण थोडंसं कोमट असं झाल्यानंतर लगेचच पिठामध्ये हे तूप आपण अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तेव्हा कुठे आपलं हे मोदक क्रिस्पी होणार आहेत। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण जर पिठाचा गोळा बनवला तर तो मुठीमध्ये पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे। अशा पद्धतीने सर्व पिठाला हे तूप लागलं गेलं पाहिजे, म्हणजे हे आपण तुपाचं मोहन जे घातलेलं आहे ते संपूर्ण पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे। पिठाला कसं समजायचं की पीठ व्यवस्थित झालं आहे की नाही, तर हातामध्ये पीठ घ्यायचं आहे आणि छोटासा त्याचा गोळा होतोय का ते पाहायचं आहे। जर गोळा होत आला तर त्याच वेळी समजून जा की तुमचे मोदक हे अगदी क्रिस्पी आणि व्यवस्थित होणार आहे। आता फक्त तळताना तुम्हाला कसे तळायचे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावाच लागेल। आता हे पहा, आपलं हे तूप याच्यामध्ये आपण टाकून झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। नंतर याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। 1/4 टीस्पून मी इथे मिठाचा वापर केलेला आहे आणि पाणीसुद्धा जास्त असं पटकन घालायचं नाही आहे। पाणी आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं करतच घालायचं आहे। आणि हे म्हणजे मोदक इथे दुधाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, पण मी इथे केलेला नाही कारण जर आपल्याला जास्त दिवस 15 दिवसाच्या वर जर मोदक ठेवायचे असतील तर थोडंसं दुधाचा वास येऊ शकतो, म्हणून मी इथे फक्त पाण्याचा वापर करून मी इथे पीठ मळून घेते। पाणी वापरत असताना थोडं थोडंच वापरायचं आहे, पटकन असं ओतायचं नाही आहे आणि जास्त पण पातळ असं पीठ करायचं नाही आहे। थोडासा घट्टसर असाच हा पिठाचा गोळा तयार करून आपल्याला मुरत ठेवायचा आहे। त्याचबरोबर इथे मी रवा हा 0 नंबरचा रवा वापरलेला आहे। जर तुमच्याकडे 0 नंबरचा रवा नसेल तर साधा रवा तुम्ही थोडा मिक्सरमधून फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल। आणि तुम्हाला वाटेल की रवा घातल्यामुळे पीठ मुरण्यासाठी खूपच वेळ द्यावा लागेल, असं काही नाही। 1 तास 1.5 तास तुम्ही फक्त हे थोडंसं घट्टसरच पीठ मळून ठेवा, कारण ते नंतर जास्त ओलसर होण्याचे चान्सेस असतात, म्हणून थोडं घट्टसर पण चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिलेच असेल मी पीठ मळताना पाणी अगदी शिंपडून असं घेते आहे, म्हणजे पटकन असं ओतत नाही आहे। त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा जर पीठ मळले तर नक्कीच तुमचे मोदक क्रिस्पी होणार आहेत। पण पीठ मळत असताना कमी पाण्याचा वापर करून पण जास्त प्रमाणात तुम्हाला ते पीठ मळायचं आहे, म्हणजे छान असं एकदम पीठ तयार होईल। अशा पद्धतीने पीठ मळून हे एक ते 1.25 तास जरी तुम्ही पीठ मुरवून ठेवलं तरीसुद्धा खूप छान आहे। आता हे पीठ रेडी आहे, आपण ठेवून देऊया। आता आपले पीठ मुरते तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। इथे सारण आपल्याला असं बनवायचं आहे जेणेकरून ते कुबट असा वास नाही आला पाहिजे। त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी 2 टेबलस्पून तूप घालून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्येच मी 1 टेबलस्पून खसखस घालून घेतलेली आहे। खसखस चांगली तुपामध्ये भाजून घ्यायची आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील ते सर्व म्हणजे तुमच्या इच्छेनुसार, मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत बारीक काप करून, ते देखील मी या तुपासोबतच परतून घेते, कारण जर जास्त दिवस मोदक राहिला तर थोडासा वास येण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी थोडेसे हे ड्रायफ्रूट देखील थोडेसे तुपामध्येच भाजून घेते। त्याचबरोबर
मी हे खोबरं सुकं खोबरं वापरलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी डेसिकेटेड खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता, कारण हे मोदक आपल्याला टिकवण्यासाठी म्हणजे 15 ते 20 दिवस सहज टिकेल अशा पद्धतीने करायचे असल्यामुळे मी इथे सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. आणि हे सुकं खोबरं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तुपावरती. जास्त पण गॅसची आच मोठी ठेवून भाजू नका, नाही तर खोबरं लालसर होण्याची शक्यता असते. म्हणून मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला हे खोबरं सुरुवातीला थोडं भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचा खुबट असा वास येणार नाही. त्यानंतर आपल्याला मी इथे 1 कप खोबरं घेतलेलं आहे किस खोबऱ्याचा, आणि त्याच्या निम्मे म्हणजे अर्धा कप मी इथे गूळ घेतलेला आहे. आणि हा गूळ मी किसून घेतलेला आहे. आपला साधा मार्केटमध्ये जो गूळ मिळतो तोच मी घेतलेला आहे. थोडासा काळसर कलरचा मुद्दाम घ्यायचा, कारण जास्त जर पिवळसर कलर तुम्ही घेतला तर तो जास्त करून केमिकल वापरून क्लीन केलेला असतो. म्हणून थोडा काळपट कलरचा गूळ या मोदकांमध्ये वापरायचा. शिवाय कलरसुद्धा खूप छान येतो सारणाला. आता पहा, आपल्याला हे गूळ जो आहे तो फक्त वितळवून घ्यायचा आहे. आणि गूळ वितळवून झाला की लगेचच गॅस बंद करायचे, कारण जर तुम्ही जास्त वेळ जर पूर्ण असं शिजवत बसाल तर मिश्रण जे आहे सारण कडक होईल. त्यामुळे फक्त आपल्याला हा गूळ वितळूपर्यंतच गरम आचेवर ठेवायचं आहे. व्यवस्थित एकसाथ हलवून घ्यायचं आहे. जास्त पूर्ण इतकं पण म्हणजे मिक्स करण्याची गरज नाही आहे. आता पहा, इथे मी गूळ मिक्स करून घेतला आणि गॅस पण मी बंद करून टाकलेला आहे. हे थोडंसं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये 1 टीस्पून मी इथे वेलची पावडर घालून घेतलेली आहे. वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची, कारण आधीच जर तुम्ही सर्व भाजत असताना घातलं तर त्याचा सुवास पटकन निघून जातो. त्यामुळे वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची. आता हे झालं आपलं दीर्घकाळ टिकणाऱ्या मोदकाचं सारण. आता आपलं तयार झालेलं आहे. थोडंसं थंड करून घेऊया, तोपर्यंत आपलं पीठ देखील चांगलं मुरलेलं असेल. हे सारण आता थंड होतेच आहे, तोपर्यंत मी त्याच्या आधी आंबा मोदक म्हणजे मँगो मोदक कसे करायची याची रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक देखील मी या रेसिपीसोबतच शेअर करते, तीसुद्धा नक्की पहा, तुम्हाला आवडतील. आपलं पीठ मुरलेलं आहे छान. आता पाहूया कसं झालेलं आहे. मस्त असं पीठ मुरलेलं आहे. थोडं घट्टसरच आहे. आपल्याला जसं हवं होतं तसंच हे पीठ रेडी झालेलं आहे. आता आपण याचे छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया. थोडे थोडे आपण गोळे तयार करून घेऊया. आता आपण लाटण्यासाठी घेऊया. एक एक गोळा घेऊन आपण अशा पद्धतीने थोडंसं पातळसरच असं लाटायचं आहे, म्हणजे जितका पातळ वरची पारी असेल तितका मोदक तुमचा क्रिस्पी होणार आहे. आता मी याच्यामध्ये मोदक म्हटले की थोडं सारण हवंच आहे त्याच्यामध्ये भरपूर, म्हणून मी इथे 2 टीस्पून इथे सारण भरलेलं आहे. आणि आपल्याला इथे मोदक कसा बनवायचा आहे, तर आपण साड्यांना ज्या पद्धतीने प्लेट करतो त्या पद्धतीने मी इथे प्लेट्स करून घेत आहे. आणि त्या एकत्र करून असं पूर्णपणे एक साईडने अशा वरती घ्यायच्या आहेत. एकसारखं संपूर्ण वरती ओढत न्यायच्या ह्या प्लेट्स सगळ्या. आणि जितका वरती भाग आला आहे तो एक्स्ट्रा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने मी हे सर्व मोदक करते आहे. पटपट असे हे तळणीचे मोदक तयार होतात. तुम्हाला ही मी एक साईड दाखवलेली आहे प्लेट्स कशा बनवायच्या ते. आता मी समोरच्या साईडनी तुम्हाला प्लेट्स अगदी व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने मी दाखवते. पहा, आता याच्यामध्ये मी सारण भरलेलं आहे. भरपूर असं सारण भरायचं म्हणजे मोदक छान दिसायला दिसतो. आता पहा, एक साईड घ्यायची आणि अशा ज्या पद्धतीने आपण छोट्या छोट्या प्लेट करायच्या आणि पूर्ण खालीपर्यंत अशी ही प्लेट प्रेस करत न्यायची, म्हणजे ज्या प्लेट्सच्या घड्या आहेत त्या व्यवस्थित अशा राहिल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपण या घड्या व्यवस्थित खालपर्यंत प्रेस करायच्या आणि एकसारख्या अशा ह्या प्लेट्स आपण घ्यायच्या. तुम्हाला जितक्या छोट्या घेता येतील तितक्या छोट्या प्लेट्स तुम्ही घेऊ शकता. पहा, याच्या प्लेट्स आता रेडी झालेल्या आहेत. त्या सर्व प्लेट्स आपण एकत्र करायच्या आणि मोदक गोल गोल फिरवत त्याचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते वरती ओढत घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पीठ आपण काढून टाकायचं आहे. आणि इथे पूर्णपणे मोदक असा छोटासा असा प्रेस करत त्याचं तोंड बंद करायचं. व्यवस्थित बंद करायचं, नाही तर मोदक तळताना फुटू शकतो. किती मस्त लेअर आलेले आहेत पहा. पहा, अशा पद्धतीने मी सर्व मोदक करून घेतलेले आहेत. छान तयार झालेत एकसारख्या आकाराचे.
मस्त असे हे मोदक दिसायला खूप सुंदर दिसतात तळल्यानंतर सुद्धा, आणि खायला सुद्धा अगदी क्रिस्पी होतात. आता आपण तेल तापण्यासाठी मी ऑलरेडी ठेवलेलं आहे. पाहूया गरम झालं आहे का. आता मी एक छोटासा पिठाचा तुकडा मी याच्यामध्ये टाकते, म्हणजे आपल्याला समजेल की पीठ गरम झालेलं आहे की नाही. तर हे मोदक तळत असताना आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे की हे जे तेल आहे ते पूर्णपणे तापवून घ्यायचे, अगदी कडकडीत असं तापवून घ्यायचं आहे. धूर येईल इतपत तापवायचं नाही आहे, पण गरम करायचं आहे. कारण धूर येईल इतकं तापवलं तर ते मोदकांना सुद्धा तेलाचा वास येतो. त्यामुळं मध्यम आचेवरच आपल्याला तापवून घ्यायचं आहे फक्त, ते सुद्धा अगदी कडकडीत. आणि त्यानंतर गॅस आपल्याला लो ठेवायचं आहे, कारण आपल्याला मोदक तळायचे आहेत. त्यासाठी गॅस लो ठेवून लो गॅसवर आपल्याला उलट पुलट करत आपल्याला हे मोदक तळायचे आहेत. बऱ्याचदा काय होतं, मोदक एकाच साईडनी भाजला जातो, कारण मोदक गोल असतात आणि ज्या साईडची हेवी असतं त्याच साईडला जास्त मोदक तळला जातो. मग अशा वेळेस काय करायचं, थोडंसं तेल उडवत वरती खाली करत हा मोदक तळून घ्यायचे. तरीसुद्धा जर मोदक पूर्णपणे तळला नाही गेला तर काय करायचं ते मी सुद्धा तुम्हाला ह्या तळत असतानाच दाखवते. आता पहा, काय काय ठिकाणी हे मोदक ना फक्त उलटे होऊन पडत आहेत, खालची बाजू आपली तशीच राहते. तर यासाठी काय करायचंय आपल्याला, तेल तर उडवून सुद्धा पाहिलं आपण, तरी सुद्धा हा मोदक अजून खालची बाजू पूर्णपणे तळली गेली नाही. आणि ही जर खालची बाजू तळली गेली नाही ना तर मोदक वरून क्रिस्पी वाटतो आणि जो खालून कच्चा राहिलाय ना तो मऊ पडत जातो. त्यासाठी आपल्याला पूर्णपणे एकसारखा असा भाजला जाईल अशा पद्धतीने हे मोदक तळून घ्यायचे आहेत. तर आता पहा, काय काय मोदक अजून साईडनी पांढरे आहेत. त्यासाठी आपल्याला एक झारा घ्यायचा आहे आणि हे पहा, मी अशा पद्धतीने हा झारा घेतलेला आहे आणि या झाऱ्यामध्ये जो भाग तळला गेलेला नाही आहे तो मी खालच्या साईडला घेतलेला आहे आणि तो मी तेलामध्ये थोडा वेळ असा ठेवून देणार आहे, म्हणजे ती साईड देखील चांगल्या पद्धतीने तळली जाईल. अशा पद्धतीने आपण हा झारा, म्हणजे झारात जर ठेवले मोदक तर ते अजिबातच हलणार नाहीत आणि तो झारा आपण फक्त तेलामध्ये ठेवून द्यायचा, म्हणजे ती साईडसुद्धा चांगल्या पद्धतीने तळली जाईल. मोदक सर्व बाजूनी व्यवस्थित तळला जाईल याची काळजी मात्र घ्यायची आहे, तरच तो मोदक तुम्हाला क्रिस्पी आणि एकदम खुसखुशीत लागणार आहे. जर एक साईड थोडंसं पांढरट जरी वाटला ना तर ती साईड तुमची मऊ पडू शकते. पहा, अशा पद्धतीने मी ही दुसरी बॅच सुद्धा तळून घेते. जी आपण सुरुवातीच्या बॅचमध्ये ट्रिक वापरल्या त्याच ट्रिक वापरून आपण हे सुद्धा अगदी लो गॅसवरच तळायचेत मोदक. मोठा गॅस केला तर तुमचे मोदक वरच्यावर लाल होतील आणि आतून जे पीठ आहे ते कच्चं तसंच राहील. त्यासाठी माझं एकच सांगणं असेल की मोदक नेहमी तळत असताना छोटा लो गॅस करूनच तुम्ही तळून घ्या, म्हणजे मोदक तळतील सुद्धा व्यवस्थित आणि शेवटपर्यंत क्रिस्पी राहतात. मग अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक तळले तर. बरेच जण म्हणतात की आमचे मोदक तळल्यानंतर मऊ पडतात, कारण ते असं होतं की तुम्ही मोठ्या गॅसवर तळले जातात ते आणि थोडा वेळ म्हणजे सुरुवातीला क्रिस्पी वाटतात, मग नंतर जसजसे थंड होत राहील ना तसतसे ते एकदम नरम पडायला लागतात. तर तसं न करता तुम्ही लो गॅसवर कंटिन्यूज एकच लेवलवर जर तुम्ही गॅस ठेवून तळलात तर मोदक पूर्णपणे व्यवस्थित तळला जाईल. आणि मी ज्या पद्धतीने बोलले की पूर्ण एकसारखा असा मोदक दिसला पाहिजे तळलेला, त्या पद्धतीने तळलात तर तुमचे मोदक कधीच नरम पडणार नाही. तर मित्रांनो, आपले तर हे मोदक अजून एका बॅचमध्ये आपण तळून घेत आहोत, म्हणजे मी 3 बॅचमध्ये हे मोदक पूर्णपणे तळून घेते. तर मित्रांनो, माझी ही रेसिपी आणि माझ्या या संपूर्ण रेसिपीच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा या गणेशोत्सवामध्ये आणि कसे झाले ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारच्या नवनवीन मोदकांच्या रेसिपी घेऊन येणार आहे. कारण गणेशोत्सव हा स्पेशल सण असतो, सर्वांच्याच अगदी आवडता सण म्हणजे गणपती बाप्पा मोरया. सगळेच जण अगदी
भावनात्मक जोडलेले असतात आणि काही ना काही आतून त्यांना वाटतं असं की गणपती बाप्पासाठी काहीतरी स्पेशल करावं. त्यासाठीच तुम्ही माझ्या चॅनलला अगदी कनेक्टेड राहा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोडधोडाचे पदार्थ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. पहा, आपले जवळपास आता सर्व मोदक तळून होत आलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय आपला मोदकांचा कलर कसा आहे. मस्त एकसारखा असा हा कलर आहे. अगदी क्रिस्पी आहेत मोदकसुद्धा, अगदी खुसखुशीत झालेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.